किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज. पैनगंगा नदीपात्रात वाळू चोरांचा मेळावा, टाकळी पेंढावर राजरोसपणे उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष. राजकीय पदाधिकाऱ्यांची दलाली जोरात, महसूल व पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून वाळूची अवैध तस्करी थांबण्याचं नाव घेत नाहीये. चोलेपेंड पाठोपाठ आता टाकळी पेंड येथे वाळू चोरणाऱ्या ट्रॅक्टरांचा जणू मेळावाच भरत असल्याचे चित्र समोर आले आहे. या तस्करीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांचे धाडस कमालीचे वाढले आहे. यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकीय वरदहस्त आणि दलालीचा बाजार. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या कुट्ट नोट्यावरून मोठ्या राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी या वाळू तस्करीची दलाली करत आहेत. महसूल व पोलीस विभागातील काही घरभेदी कर्मचाऱ्यांची हातमिळवणी करून हे पदाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत चोरीची माहिती पोहोचू देत नाहीत. यामुळे कारवाईसाठी जाणारे पथक पोहोचण्यापूर्वीच तस्करांना कुणकुण लागते. परिणामी अधिकाऱ्यांच्या हाती फक्त रिकामे तराफे लागतात. अधिकारी व्यस्त, तस्कर मस्त. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला हे सध्या इतर शासकीय कामात व्यस्त असल्याचा पूर्ण फायदा वाळू तस्करांनी घेतला आहे. 5 वाळू घाटांचे लिलाव होऊनही लिलावधारकांनी तांत्रिक घोळ घातल्याने अधिकृत वाळू विक्री सुरू झालेली नाही. याचाच गैरफायदा घेत चोलेपेंड, टाकळी, सायफळ, दिगडी, कुत्तेमार आणि कुपटी परिसरातून दररोज 150हून अधिक ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे अवैध उपसा सुरू आहे. ही वाळू सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा किमतीत विकली जात आहे. वाळू तस्कर आक्रमक असून ते महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर माहूर तहसील कार्यालयाला अतिरिक्त वाहन आणि अग्निशस्त्रे उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप ही साधने न मिळाल्याने कर्मचारी रात्रीच्या वेळी घाटावर जाण्यास धजावत नाहीत. शासनापेक्षा वाळू तस्करांची ताकद मोठी आहे की काय, अशी प्रचिती सध्याच्या परिस्थितीवरून येत आहे. काही दिवसांपूर्वी घरकुलासाठी मोफत वाळून येणाऱ्यांवर धाड टाकून साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे चोलेपेंड आणि टाकळी येथून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात होणारी व्यावसायिक चोरी अधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. चिल्लर ट्रॅक्टर पकडून कारवाईचा फार्स केला जातो, मात्र मोठ्या तस्करांना मुभा का दिली जात आहे, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. आता या प्रकरणी जिल्हा प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि या वाळू माफियांच्या मेळाव्याला कसा लगाम लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा.